नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला तांदळाचे वेफर्स कसे बनवायचे ते सांगणार आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे, वर्षभर टिकणारे हे तांदळाचे वेफर्स एकदा तरी बनवून बघा. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे रेग्युलर आपलं तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याला आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, अर्धा चमचा पापड खारं टाकूया व थोडंसं मोहन टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या वाटीनं पीठ मोजलं होतं त्याच वाटीने 1 वाटी इतकं पाणी कढईमध्ये गरम होण्यासाठी ठेवूया, किंवा 2 वाटी पण लागू शकतं. हे बघा, मी 1 वाटी इतकं पाणी घेतलं आहे. तुमच्या तांदळाच्या पिठाच्या अंदाजानुसार पाण्याचा वापर करा. त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया. पाण्याला व्यवस्थित उकळून घेऊया. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आता मोहन टाकून घेऊया. जे बी आपण तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले त्याला टाकून घेऊया. चमच्याच्या साह्याने त्याला पटपट व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या ठिकाणी तुम्हाला पाणी जास्त लागू पण शकतं. मला 1.5 वाटी इतकं पाणी लागलं आहे. तुमच्या तांदळाच्या अंदाजानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. त्याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावरती आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि पिठाला व्यवस्थित वाफवून घेऊया. या पद्धतीने मिक्स करून घ्या आणि पिठाला वाफवून घ्या. वाफवण्यासाठी आता एक ओला कपडा करून घेतला आहे. तो ओला कपडा आता ह्या पिठावरती टाकून देऊया. त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनटं लो टू मीडियम गॅसवर पिठाला व्यवस्थित वाफवून घेऊया. 10 मिनटं झाले. आता आपण झाकण काढून घेतलं आहे. हे बघा, आपलं पीठ किती व्यवस्थित वाफलं आहे. हाताला अजिबात चिटकत नाही, म्हणजे आपलं पीठ एकदम व्यवस्थित वाफलं आहे. या पद्धतीने वाफवून घ्या. त्याला आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया व व्यवस्थित मळून घेऊया. एक प्लॅस्टिकची कॅरी बॅग घेतली आहे. त्याच्यामध्ये आता हे सर्व पीठ टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थित मळून घेऊया. या पद्धतीने पीठ मळलं ना, पीठ एकदम परफेक्ट असं व्यवस्थित मळलं जातं आणि हाताला पण अजिबात चटके बसत नाही. प्लॅस्टिकची कॅरी बॅग घेताना जाड कॅरी बॅग बघून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित मळलं पण जातं. या पद्धतीने मळून घ्या. मळून झाल्यानंतर त्याला आता आपण काढून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती व्यवस्थित मळलं गेलं. एकदम सॉफ्ट असं पीठ तयार झालं आहे. या पद्धतीने मळून घ्या. मळून झाल्यानंतर पिठाचा थोडासा गोळा घेऊया आणि पोळपटवर त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया. मळून झाल्यानंतर पोळपटवर कोरडे पीठ टाकूया आणि त्याचं चपाती कशी लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्या. या पद्धतीने व्यवस्थित पातळ अशी लाटा. जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको, मीडियम अशी लाटा. लाटून झाल्यानंतर आता एक काट्याचा चमचा घेतला आहे. काट्याच्या चमच्याने काट्याच्या बाजूने उभ्या लाईनी मारून घ्या, जेणेकरून वेफर्स हे व्यवस्थित होतील आणि वेफर्सवर डिझाईन पण व्यवस्थित होईल. वेफर्स बनवण्यासाठी आता आपण एक छोटी वाटी घेतली. तुमच्याकडे जो बी आकार असेल त्या आकाराचे तुम्ही वेफर्स बनवू शकता. या पद्धतीने आता आपण सर्व वेफर्स बनवून घेऊया. सर्व वेफर्स असेच बनवून घ्या. या पद्धतीने तुम्ही तांदळाचे वेफर्स बनवले ना, एकदम परफेक्ट असे येतील, अजिबात चुकणार नाही आणि वर्षभर पण टिकतील. सर्व वेफर्स आपल्या आता बनवून झाले. त्यांना आता कडक उन्हामध्ये वाळवून घेऊया. एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे. त्याच्यावरती आता आपण सर्व वेफर्स पसरून देऊया आणि 2 ते 3 दिवस वेफर्सला वाळवून घेऊया. जितके व्यवस्थित वाळल्या जाताना तितके वर्षभर टिकतात. हे बघा, 2 दिवस पूर्ण झाले. आपले वेफर्स एकदम कडकडीत असे वाळले. आता एकीकडे आपण गरम तेल होण्यासाठी ठेवलं होतं. तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्या. गरम झाल्यानंतर आता आपण वेफर्स तळून घेऊया. तुम्हाला जेव्हा बी वेफर्स पाहिजे तेव्हा तुम्ही या पद्धतीने तळून खाऊ शकता. किती व्यवस्थित फुलत आहे तुम्ही बघू शकता. या पद्धतीने सर्व वेफर्स आता आपण असेच तळून घेऊया. सर्व वेफर्स आपले तळून झाले. या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला तांदळाचे वेफर्स दाखवले. कलर तर बघा किती सुंदर आला आहे. एकदम कुरकुरीत आणि वर्षभर टिकणारे हे आपले वेफर्स आहे. या उन्हाळ्यामध्ये ना तुम्ही या पद्धतीने तांदळाचे वेफर्स नक्की बनवून बघा. झटपट होणारी आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीचे तांदळाचे वेफर्स वर्षभर टिकणारे नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.